अहिल्यानगरमधील केडगाव परिसरातील प्रभाग क्रमांक 17 मध्ये मोहिनीनगर जलकुंभ ते इंदिरानगर जलकुंभ या नवीन जलवाहिनीच्या कामाचं उद्घाटन संपन्न झालंय। अहिल्यानगर शहरात यापूर्वी कधीही इतक्या मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली नव्हती। राज्य शासनाच्या माध्यमातून शहरातील विविध विकास प्रकल्पांसाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून त्यातून नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपीची विकास कामे मार्गी लागतायत। केडगाव हे शहरातील सर्वात मोठं उपनगर असून या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। कायनेटिक चौक ते अरणगाव या मार्गाच्या चौपदरीकरणासाठी सातत्यानं पाठपुरावा करण्यात आलाय। त्यातून या मार्गावर दुभाजक, फुटपाथ आणि पथदिव्यांची उभारणी करण्यात आली आहे। माजी स्थायी समिती सभापती मनोज कोतकर यांनी केडगाव परिसरासाठी 3 पाण्याच्या टाक्या मंजूर करून आणल्या असून यांची कामं टप्प्याटप्प्यानं पूर्ण होत आहेत। पुढील 20 वर्षाचा विचार करून विकास कामांचं नियोजन करण्यात आलंय। आम्ही केवळ विकासाच्या काल्पनिक गप्पा मारत नाही, तर प्रत्यक्षात विकास कामे पूर्ण करण्यावर भर देतोय। मनोज कोतकर यांची कार्यक्षम नगरसेवक म्हणून ओळख आहे। त्यांनी नागरिकांचे प्रश्न सातत्यानं प्रशासनासमोर मांडले। या भागातील नागरिकांना केडगाव परिसरात दळणवळणासाठी भुयारी मार्गाची निर्मिती केली असून या कामासाठी मनोज कोतकर यांनी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि माझ्याकडे पाठपुरावा केल्यामुळेच ते काम पूर्ण झालं। दौंड रोड परिसरातील लाईटचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी देखील प्रयत्न केले जातील। यापूर्वी नगरसेवक मनोज कोतकर यांनी जनतेच्या लाईटच्या प्रश्नासाठी आंदोलन केलं होतं। विद्युत विभागानं त्यांच्यावर 2 गुन्हे दाखल केले। जनतेच्या प्रश्नासाठी आवाज उठवणारे नगरसेवक तुम्ही निवडून दिले असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय। अहिल्यानगर शहरातील केडगाव प्रभाग 17 मध्ये माजी स्थायी समिती सभापती मनोज कोतकर यांच्या प्रयत्नातून मोहिनीनगर जलकुंभ ते इंदिरानगर जलकुंभ भरण्यासाठी नवीन जलवाहिनी कामाचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालं। यावेळी ते बोलत होते। दौंड रोड परिसरासाठी मागच्या वेळेस आपण पाण्याच्या टाकीचं भूमिपूजन केलं आणि त्याचं काम बऱ्यापैकी वरती आलं आणि त्याला आवश्यक असणाऱ्या जी पाण्याची पाईपलाईन आहे तिचं उद्घाटन आज या ठिकाणी माननीय आमदार संग्राम जगताप साहेब त्याचप्रमाणे सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालं। हा भाग झपाट्याने वाढतोय आणि पाण्याची समस्या जाणवायला लागली। या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण या ठिकाणी एक नवीन पाण्याची टाकी उभा केली आणि त्यासाठी मोहिनीनगरच्या पाण्याच्या टाकीपासून जी मेन लाईन येते ते मेन लाईनवरला जोडून आपण या ठिकाणी ती लाईन इंदिरानगरला आणतोय आणि त्याच टाकीच्या माध्यमातून आपलं विद्यानगर असन, इंदिरानगर असन, हनुमाननगर असन, त्याचप्रमाणे कायनेटिक कंपनी जवळचा जो भाग आहे या भागासाठी या पाण्याच्या टाकीचा उद्याच्या काळात उपयोग होणार आहे। आणि जी आपल्याला जी पाण्याची वेळ ठरलेली नाही तर ती इथे स्टोरेज झाल्यानंतर आपल्याला एक वेळ त्या ठिकाणी ठरली जाईल आणि त्यानुसार पाणी आपल्या भागाला मिळणार आहे। त्याचबरोबर पाणी उंच ठिकाणी असल्यामुळं प्रेशरने पाणी या ठिकाणी आपल्या सर्वांना मिळणार आहे। भविष्याच्या दृष्टीने आपल्या प्रभागाचा विचार करून त्या ठिकाणी माननीय आमदार संग्राम जगताप यांनी सुचवल्याप्रमाणे एक दौंड रोडला एक दूधसागर जवळील मेहरबाबाच्या टेकडीवर आणि एक कांबळे मळ्यात अशा 3 टाक्या त्या ठिकाणी मंजूर करून घेतल्या आणि ती घेतल्यानंतर पहिल्या आपल्या इंदिरानगरच्या पाण्याच्या टाकीचं काम आज या ठिकाणी चालू झालंय। उद्याच्या काळामध्ये ही टाकी झाल्यानंतर दौंड रोडच्या नागरिकांचा प्रश्न संपणार आहे। त्याचप्रमाणे मोहिनीनगर, दूधसागर, शास्त्रीनगरच्या नागरिकांना देखील ज्या मोहिनीनगरची टाकी आहे ती तिथं स्टोरेज होऊन तिचा त्या भागातील नागरिकांना फायदा होणार आहे आणि जी मेहरबाबाची टेकडी झाल्यानंतर दूधसागर असन आणि लोंढेमळे असन या भागातील नागरिकांना त्या ठिकाणी त्या टाकीवरून पाणी देण्याचं काम पुढील काळात आपण करणार आहोत। आणि ह्या टाक्या म्हणजे टाक्या उभ्या राहिल्या तर आपल्याकडे पाणी साठवणूक होईल आणि पाणी साठवणूक झाल्यानंतर आपल्या भागाला वेळेत पाणी मिळण्याचं काम भविष्यात होणार आहे। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत वारसकर, नगरसेवक मयूर बांगरे, जालिंदर कोतकर, सुमित लोंढे, अजित कोतकर, संभाजी पवार, अजय चिताळे, सविता पवार, सुरेखा कदम, शकिला पठाण, विजया बोठे, अलका सुपेकर, सुरेखा खामकर, मीना भापकर, अनिता बेद्रे, सुनीता भापकर, सीताराम खामकर, संतोष कदम, शंकर भडांगे, भास्कर कराळे, रावसाहेब कातोरे, प्रकाश सुपेकर,
निखिल काळे, यश भापकर, हर्षल कदम, सौरभ सुपेकर, प्रशांत लगड, नाना गायकवाड, प्रवीण वायकर, गणेश खामकर, सागर शिंदे, ओम कदम, प्रयम झरेकर, आदित्य पवार, हरिश्चंद्र शिर्के, शाहू गायकवाड यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी स्थायी समिती सभापती मनोज कोतकर म्हणाले, प्रभाग 17 मधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी मनपाच्या माध्यमातून इंदिरानगर, मेहरबाबा टेकडी आणि कांबळीमाळा परिसरात 3 पाण्याच्या टाक्या मंजूर करून आणण्यात आल्या होत्या. त्यापैकी इंदिरानगर येथील पाण्याच्या टाकीचं काम अंतिम टप्प्यात आलं असून उर्वरित 2 टाक्यांची कामही लवकरच सुरू होणार आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते मोहिनीनगर येथील मुख्य जलवाहिनीवरून पाईपलाईनद्वारे इंदिरानगर जलकुंभात पाणी आणण्याच्या कामाचं उद्घाटन आता करण्यात आलंय. या योजनेमुळे इंदिरानगर, विद्यानगर, हनुमाननगर आणि कॅनेटिक चौक परिसरातील नागरिकांना एकाच वेळी आणि पूर्ण दाबानं पाणीपुरवठा होणार असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता पुढील काही महिन्यात कायमचा मार्गी लागणार आहे. तसेच या भागातील नागरिकांना केडगाव परिसरात सहज ये जा करता यावी याकरिता भुयारी मार्गाची निर्मितीही करण्यात आली असून त्यामुळे दळणवळणाचाही प्रश्न सुटलाय. दौंड रोड परिसरातील वीज प्रश्न अद्याप प्रलंबित असून तो सोडवण्याकरता आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली येत्या मंगळवारी महावितरण कार्यालयाला निवेदन देण्यात येणार आहे. आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून प्रभागात मोठ्या प्रमाणावर विकास कामे पूर्ण झाली असून कायमस्वरूपी सुविधा निर्माण करण्याहेतू टप्प्याटप्प्यानं प्रत्येक काम पूर्ण केलं जात आहे असंही मनोज कोतकर यांनी म्हटलंय. तरी या कार्यक्रमाच्या शेवटी परिसरातील नागरिकांनी विकास कामांचं स्वागत करत आमदार संग्राम जगताप आणि मनोज कोतकर यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करत आभार मानले. दौंड रोड हे एक अहिल्यानगर शहराचं एक वेगळं उपनगर आहे, पण हा परिसर हा केडगावच्या 17 नंबर प्रभागामध्ये येतो आणि याच्या आज पाण्याच्या लाईनचा उद्घाटन सोहळा आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. माजी खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब असतील, आम्ही असेल, दोघांनी मिळून प्रत्येक भागामध्ये शब्द दिलेत आणि आम्हाला लोकांना ग्वाही दिलेली आहे. पुढच्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ही जी काय आम्ही आश्वासनं आपल्याला देतोय, ग्वाही देत आहोत, तरी सगळी कामं पुढच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर झालेले असतील हे आम्ही तुम्हाला खात्री दिलेली आणि विश्वास दिलेला आहे. आणि ते जर झाले नाही पुढच्या महानगरपालिकेच्या निवडणुका होऊसपर्यंत तर आम्ही कुठल्याही प्रकारे मत देखील मागायला आपल्यापर्यंत येणार नाही असं आम्ही जाहीररित्या अनेक वेळेला सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही काय कुठली काळजी करू नका. आज नगर शहरामध्ये तुमच्याकडे पहिली दौंड रस्ता पाहिला तर इथं काही कॉन्क्रीटीकरण नव्हतं. कॅनेटिक चौकाचा इकडचा भाग कुठेही तुरळक रोग वस्ती होती, पण जसं कॅनेटिक चौकापासून इकडे कॉन्क्रीट रोड झाला, इथं जसं पाहायला गेलं तर सिंगल लेन रस्ता आहे. पण आपण प्रयत्न केले, शासन दरबारी प्रयत्न केले, आपण इथं चौपदरीकरण करून घेतलं या परिसरामध्ये. आता पुढे गेले तुम्ही सगळा सिंगल रोड आहे का डबल चौपदरीकरण आहे? सिंगल रोड आहे पुढं, पण आपण इकडे चौपदरीकरण करून घेतलं आणि आपण त्याला मागं लागलो की त्याला सांगितलं बघ पुढं तुमच्याकडे लाईट नसतील पुढं आम्हाला सांगू नको, पण जेवढा आरंगाव चौकापासून तर कॅनेटिक चौकापर्यंत तू लाईट सुद्धा लावून दिल्या पाहिजे. आम्ही त्याला ती मागणी केली मनोदादा, बरोबर नाही? आणि त्या लाईट सुद्धा आपण लावून घेतल्या. त्याच्यानंतर आम्ही त्याला सांगितलं की फुटपाथ साईडला तयार करा, फुटपाथ करून घेतले. त्याला सांगितलं मग त्या फुटपाथला जाळ्या लावून द्या, कारण लोक अचानक रस्त्यावर सुद्धा कुणी एखादा मुलगा, लहान मुलगा किंवा आपल्या मोबाईलवर लक्ष नसतं, कधी फोनवर बोलतो कारण माणूस अचानक खाली पाय टाकतो, स्पीडमध्ये गाडी चालली तर अपघात येऊ शकतो. म्हणजे त्या सुद्धा बॅरिगेड सुरू लावून घेतले. म्हणजे एवढं बारकाईने आमसारख्या कार्यकर्त्यांचं लक्ष या सगळ्या कामांवरती असतं, म्हणून हे सगळं काम आपल्या परिसरामध्ये उभं राहिलेलं आहे. आणि आज या चारही लोकांच्या माध्यमातून, चारही जे आपल्या भागातले लोकप्रतिनिधी आहेत, तुम्ही जे निवडून दिले, त्यांच्या प्रयत्नातनं हा जो काही निधी आज जवळपास 1.25 कोटी रुपयाचा निधी हा पिण्याच्या पाण्याच्या लाईन करता उपलब्ध झालेला आहे. करून हे सगळे लोक कार्यक्षम लोक आहेत. तुम्ही सुद्धा कार्यक्षम असल्यामुळे निवडून दिलेले आहेत. अकार्यक्षम लोक तुम्ही काय निवडून देत नसतात कुणी, तुम्हाला माहिती आहे लोक कार्यक्षम आहेत आणि कार्यक्षम असल्यामुळे हे लोक सातत्यानं माझ्याकडे असेल किंवा सुजयदादाकडे सातत्याने पाठपुरावा करतात. त्यामुळे आज आपल्याला चांगला मोठा निधी आपल्याला मिळतोय. त्यामुळे अशाच पद्धतीने सगळं काम होत राहील. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.